आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत. सर, मला एक सांगाल, मराठा समाजाचं आणि ओबीसी समाजाचं आरक्षण चालू आहे, या संदर्भात नेमकं कोणाला गेली 10 वर्ष या विषयावर लोकसभेत सतत बोलत आलो. मराठा समाजाची किंवा ओबीसी समाजाची जे माझी मित्रमंडळी आहेत ती मला भेटत असतात, तेव्हा मी त्यांना सांगितलं, बाबा रे, मी तुमच्यासाठी कोकलतोय तिकडे. खरं तुम्ही केंद्र सरकारबरोबर भांडलं पाहिजे. हे लबाड लोक आहेत, त्यांच्या नादी लागताय तुम्ही. त्या लबाडांच्या अवतानाला जाता कसे तुम्ही? लांडग्याचं अवतान आहे ते. त्या अवतानाला तुम्ही जाता, भुलता, 50 वेळा उपोषण करायला लावतात, सोडायला लावतात. म्हणजेच मूळ मुद्दा काय की त्या मर्यादा वाढवणं. आणि म्हणून मी सातत्यानं आग्रह करत आलो की 50% मर्यादा वाढवावी. ती 60-70, आजही तामिळनाडूमध्ये 69% आहे. मग ती वाढवली, 20% तुम्ही वाढवलं समजा 70, पण ते 20%चं आरक्षण देताना केंद्र सरकारनं ढवळाढवळ न करता राज्याला सांगायचं, जे म्हणून वंचित आहेत हे राज्याला का सांगावं. तर उदाहरण देतो, धनगर. त्या धनगरांच्या आरक्षणासाठी मी सभागृहात 10 वेळा बोललो. अहो, तुमच्याकडे धनगड असा शब्द आहे, तर ड आणि र एका अक्षरासाठी धनगर आमचा वंचित राहतो. हे साध्या गोष्टी आहेत. मग तुम्ही राज्याला सांगा, राज्याला कळतं आमच्या पोटजाती काय आहेत त्या. मग राज्य ठरवेल आणि त्या पोटजातीचं लोकसंख्येचं प्रमाण काय, त्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या. कायमस्वरूपी हे आरक्षण संपवा एकदाचं. सगळ्यांना न्याय देऊन बंद कराय. हे लढे बंद झाले पाहिजेत. लोकांच्या जीविताशी खेळता का रे? 50 वेळा उपोषण करायला लावतात, 50 वेळा सोडायला लावता, खोटं बोलता. आपल्याला कसं कळत नाही की ही लांडगा येऊन आपल्याला सारखं गडवतोय? ते खात नाही नशीब तुम्हाला अजूनही. मग या अवतारांना आपण भुलतो, म्हणून त्यांच्यात लोकांना निवडून देतो. तो तुमचे प्रश्न मांडू शकतो. तो ज्या पक्षाचा आहे ना, त्या पक्षातला प्रमुख तोंड ओढायला देतो का विचारा त्यांना. का निवडून दिलं तुम्ही अशा माणसांना? जात बघून. पण जात बघून तो मांडणार आहे का विषय? विषय मांडणारे हवेत. तो कुठल्या जातीचा असो, न्यायाची भूमिका घेऊन विषय तिथं मांडणारा, आग्रह करणारा. आणि हे आपण आरक्षण एवढं वाढवा तर त्यातून कायमस्वरूपी न्याय मिळेल. आणि बरं, यातून पुन्हा माझ्या मनात प्रश्न येतो की एवढं झगडून आम्ही आरक्षण मागणार, आणि त्या आमच्या द ग्रेट लीडर, आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी अख्ख्या देशातले कारखाने विकायला काढले ना. पब्लिक सेक्टरची डिसिजन केली. रेल्वेत सुद्धा सगळं खाजगीकरण सुरू आहे ना. तुमचं कॅटरिंगपासून सगळे तुम्ही खाजगी करताय. मग तुमच्या आरक्षणाने मिळालं तर नोकऱ्या कुठे आहेत? सगळ्या कंत्राटी. कळत नाही का? भारतीय जनता पार्टीच्या लबाडीला भुलता. अजून तरी शाणेवा मराठी माणसाला कळकळीचं आव्हान आहे. एवढे उद्योग पळवून गेले गुजरातला तरी आपल्याला शहाणपण येत नाही. आमची मुलं बेरोजगार तरी आम्हाला शहाणपण येत नाही आहे. ते आम्हाला फसवत आहेत तरी आम्हाला शहाणपण येत नाही. आम्हाला कंत्राटी करतायत तरी आम्हाला शहाणपण येत नाही. महाराष्ट्राला लाचार करतायत तरी आम्हाला शहाणपण येत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, जागे व्हा आणि यांना जागा दाखवा. महाराष्ट्रावर उद्याच्या राज्याचं सरकार लाचार सरकार बदलून स्वाभिमानी सरकार आणलं पाहिजे. त्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. लवकरच महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहेत आणि अशातच 12 आमदार नेमणूक करण्याची प्रक्रिया चालू आहे. या संदर्भात आपली काय भूमिका आहे? आता मुळात असं आहे, 12 आमदार म्हणजे कसे, कोण नेणार? नामनियुक्त म्हणताय की निवडणूक म्हणताय? आता निवडणुकीचा विषय जर आला तर मोजून आत्ता जेमतेम 2-3 महिने राहिले. जून तर अर्धा संपल्यात जमा आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये विधानसभेची घोषणा होईल. आणि या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे ना, खटला सुरू आहे ना ह्यांची पात्रता आणि अपात्रतेचा. मग हे उद्या अपात्र झाले तर त्या अपात्र लोकांनी पात्र लोकांना निवडून दिलं का? खरं तर विचार हा. मग जे अपात्र झाले तर ज्याला निवडून दिलं त्याला पुन्हा अपात्र करणार का तुम्ही? हा खरा प्रश्न आहे ना. म्हणून आमचं म्हणणं आहे, पहिला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू द्या, मग निवडणुका घ्या. पण टाकला त्याला काय होतंय? फार मोठं आबाळ कोसळत नाही आहे. 12 नियुक्त नाही केले म्हणून काय आबाळ कोसळलं का? विधान परिषद तशीच चालू आहे. 12 नामनियुक्त सदस्य आदरणीय उद्धवजींनी दिलेले आजपर्यंत झाले नाहीत. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम राज्यपालांच्या मार्फत कसं केलं जातं? मुंबई महापालिका, अनेक महापालिकांच्या निवडणुका होत नाहीत. या संविधानानं लोकांनी निवडून दिलेलं सरकार ते सगळ्या पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्य ते केंद्र सरकारपर्यंत आहे का? ते बघा तुम्ही. म्हणून लोकशाहीचा गळा घोटणारे लोक आहेत, यांच्यावर आपण सावध व्हायला पाहिजे.
नक्कीच. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.